नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एमपीएससी कंबाईन ग्रुप सी 11 जानेवारी 2026 पूर्वपरीक्षा होणार आहे. यासाठी थोडासा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी असा आहे की या एक्झामला सामोरं जाताना इलिमिनेशन मेथड पण वापरून तुम्ही काही प्रश्नांची उत्तर देऊ शकता. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यातनं तुम्हाला नक्कीच काही पॉईंट मिळतील. ह्या पॉईंटच्या आधारे जर हा क्वेश्चन पेपर तुम्हाला सोडवता आला आणि एखाद दोन प्रश्न टॅकल करता आला तर वेल अँड गुड, तुमचे मार्क्स वाढणार आहे. सो शेवटपर्यंत बघा. जनरली पेपर देऊन आल्यानंतर जवळपास सर्वच मुलांचे हे कॉमन प्रॉब्लेम्स आहे. पेपरला वेळ पुरला नाही, कन्फ्युजन करणारे प्रश्न होते, खूप वेळ दिल्यानंतर प्रश्न सुटत होता, अभ्यासक्रमाच्या बाहेरील खूप विचारले होते, वेळ पुरला नाही, प्रश्न खूप कमी अटेम्प्ट झाले. हे तर झाले तुम्ही बोलणारच आहात, पण याच्यामध्ये पण सिलेक्शन होणारे मुलं आहेत ना, त्या मुलांसाठी ते मुलं काय विचार करतात की मला प्रश्न कसा टॅकल करता येईल, कमी वेळेत मला कसा प्रश्न सोडवता येईल, मला एखादा प्रश्न असा आहे का जो प्रश्न वेळ घेणारा असतो आणि काही प्रश्न वेळ देणारे असतात की नाही, ते ओळखता आलं पाहिजे. मग तुम्हाला पेपर सेट होताना एक्झामिनर सुद्धा तोच विचार करतो की हा विद्यार्थी पेपर सोडवताना कसा विचार करतो, पूर्ण नॉलेज वापरतो, त्या नॉलेजचा वापर करून कमी वेळेत प्रश्न सोडवतो का, प्रश्नाचा वेळ वाचवतो का, वेळ जास्त देतो का, अति विचार करतो का, प्रेशर मॅनेज होतो का, टाइम मॅनेज होतो का, याचा सुद्धा विचार इथे ह्या परीक्षेमध्ये होतो. स्पर्धा परीक्षा आहे, सगळ्याच गोष्टींची स्पर्धा येथे असणार. सो बघा, मी तुम्हाला काही मुद्दे सांगतो. जसं की पहिला प्रश्न, काही गोष्टी लक्षात ठेवा, काही प्रश्न सुटत नसतील तरी सोडवता येतात. कसे सोडवायचे त्याला म्हणतात इलिमिनेशन मेथड. ती काय थोडक्यात तुम्हाला मी सांगतो आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. ही पद्धत समजावून घ्या, वापरून बघा, खात्री करा, मगच अप्लाय करा. आता इलिमिनेशन मेथड म्हणजे काय, तुम्ही ऑप्शन जे असतात ना, तुम्हाला 4 ऑप्शन असतात बघा. 4 ऑप्शन असतात. सपोज एक प्रश्न तुम्हाला विचारला आणि त्याचे 4 ऑप्शन आहे. इलिमिनेट करणं म्हणजे काय, या प्रश्नाचं उत्तर हे 100% नाहीये हे आपल्याला फायनल माहीत असतं. ह्या दोघांपैकीच एक आहे. म्हणजे काय, याच्यात आपण म्हणतो की मला उत्तर नाही माहिती पण हे दोघं तर नक्की नाहीये, म्हणजे काय, इलिमिनेट केले, कमी केले. राहिले दोघांपैकीच एक उत्तर आहे. म्हणजे तुमचं उत्तर बरोबर येण्याचे फ्रिक्वेन्सी, उत्तर बरोबर येण्याचे चान्स 50% वाढलाय. तुमची रिस्क 50%वरच आहे. म्हणजे रिस्क इन द सेन्स मला म्हणायचं काय की तुम्ही फार मोठी रिस्क घेत नाहीये. तुम्ही दोघांपैकी उत्तर बरोबर असणार आहे. सो तुमची रिस्क लेवल कमी होऊन जाते, 50%वर येते. जिथे की माहित नाही, काहीतरी गोल करायचं मला, करून आलो मी, माहित नाही, काहीच माहित, पण हे तर माहिती आहे हे दोघं तर नाहीये, दोघांपैकीच एक आहे. सो इलिमिनेट करणं, ऑप्शन मधले काही ऑप्शन नाहीच आहे हे माहिती असल्यास ते इलिमिनेट करणं राहिलेल्या. जसं तुम्ही केबीसी बघतात, कोण बनेगा करोडपती, त्याच्यामध्ये असे ऑप्शन असतात बघा. सो 2 ऑप्शन काढून टाकले तुमचे, हे उत्तर येणारच नाही, दोघांपैकीच आहे. म्हणजे काय, तुमचे चान्सेस आहे प्रश्न बरोबर येण्याचे जास्त. सो त्यानुसार इलिमिनेशन मेथड तुम्हाला वापरायची. कशी वापरायची उदाहरण सांगतो तुम्हाला. आता हे पहिलं उदाहरण बघा. एमपीएससी 2021 हा प्रश्न आलेला आहे. ह्या प्रश्नाचं हेडलाईन मी तुम्हाला दिला आहे, प्रश्न सुटत नाही का. हा प्रश्न सुटत नाही का, कधी कधी कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे, सुटत नाही का. जोड्या लावायचा प्रश्न आला ना, मी सांगतो तसंच सोडवायचं. कसं सोडवायचं मी आता नीट सांगतो मला. बघा, हा जोड्या लावायचा प्रश्न आहे. यापैकी तुम्हाला पक्क माहित नाही काय काय, पण आता बघा याच्यामध्ये एखादी गोष्ट तुम्हाला पटकन क्लिक करून जाते. उदाहरणार्थ काय बघा, देशातील द्वितीय क्रमांकाचा कृषी प्रधान उद्योग. आता याच्यामध्ये चेक करा तुम्ही, कृषी प्रधान उद्योग तुम्हाला कोणता वाटतो. चारहीपैकी नो डाऊट, ज्याला आपण म्हणतो ना की तुम्हाला बेसिक कच्चा माल तिथून मिळतो, पण ठीक आहे, डायरेक्ट कृषी प्रधान उद्योग म्हणूया आपण. त्याला कोणता येऊ शकतो, सुती कापड पण आहे, ठीक आहे, काही प्रमाणात आहे. लो स्टील तर हा येणार नाही. मग साखर उद्योग मात्र जास्त याचा चान्स आहे की हाच येईल. वाहन उद्योग पण येणार बघा, हा येणार नाही. लोह, ह्या दोघांपैकीच आहे. त्यातल्यात महत्वाचं काय, मग डायरेक्ट तो आहे साखर उद्योग. म्हणजे आपल्याला एक लिंक लागली की पहिल्याचं उत्तर 3 आहे, एकाचं 3 असणार ऑप्शन बघा, 3 आहे, हा एक, हा झाला इलिमिनेट, हा झाला इलिमिनेट. या तिघांपैकीच उत्तर आहे. आता हे तिघांपैकी जर मग परत चेक करायचं, तिघांमध्ये कॉमन काय, तिघांमध्ये बघा हे दोघं कॉमन आहे, हा 2 इथे आहे. सो मॅक्सिमम होऊ शकतं की ही इलिमिनेट होऊ शकतं, पण तरी चेक करा. आता तुम्हाला लॉजिक लावायचे बघा. नवीन तंत्रज्ञानाचा वापर, देशातील सर्वात जुना संघटित क्षेत्रातले उद्योग, जलद औद्योगिकरणास कारणीभूत ठरणारा उद्योग. लॉजिक लावलं तर लगेच उत्तर सापडतं बघा. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करायचा म्हटलं तर वाहन उद्योगामध्ये नवीन तंत्रज्ञान आहे. लोह स्टीलमध्ये कुठं नवीन तंत्रज्ञान वापरणार आहे. सुती कापड उद्योगात हे फार जुनं आलं. सुती कापड उद्योग तुम्ही बघू शकता की सर्वात जुना म्हटलं की सुती, त्यावेळेस महात्मा गांधीजी, बापूजींचा प्रयोग होता सुती कापडे वापरा.
आता आपण कुठे वापरतो सुती कापड. सो हा जुना उद्योग आहे. मग याचा जर तुम्ही विचार केला तर बघा, इलिमिनेट केला एक मी राहिले, ती तिघांपैकी आता फक्त शोधायचं तुम्हाला. त्यापैकी बघा मॅक्सिमम वेळेस असं होतं की कॉमन असणारे येतात, मग दोघांपैकीच एक आहे. म्हणजे नवीन तंत्रज्ञानाचा वापर 4, दोन्ही ठिकाणी 4 आहे, म्हणजे हे दोघे पण अजून जिवंत आहे बघा, हे दोघे. मग राहिला आता फक्त बी आणि सी शोधायचं तुम्हाला. सर्वात जुना 2, 1 पाहिजे, म्हणजे परफेक्ट आन्सर ऑप्शन क्रमांक 3. बघा मी इलिमिनेट करतो. इलिमिनेट माझी म्हणजे बरोबर येण्याची शाश्वती वाढवते, बरोबर येण्याचे चान्सेस वाढवतोय मी, याला इलिमिनेशन मेथड म्हणतो आपण. आणि जोड्या लावायला एक जर जोडी कधी कधी अशी होती बघा, हे सगळे उत्तर वेगळे असतात. एक जर जोडी लागली ना, उत्तर सापडतं. आणि सगळे चेक करत बसू नका, मग सगळे चेक. पुढे उदाहरण काही दाखवतो मी तुम्हाला. बघा आता पुढचं उदाहरण तुम्हाला सांगतो. खूप छान प्रश्न आहे, लक्षात ठेवा. हा प्रश्न वेळ देणारा असतो. म्हणजे मी बराच वेळ सांगतो विद्यार्थ्यांना, जोड्या लावा हा प्रश्न आला की तुमचा हा वेळ देणारा प्रश्न असतो. जो वेळ तुम्हाला इतर असा प्रश्न भेटणार आहे डिफिकल्ट लेवलचा, त्या डिफिकल्ट लेवलच्या प्रश्नाला तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे, तिथे हा वेळ तुम्ही देऊ शकतात. मग इथून वेळ वाचवायचा आहे तुम्हाला. मग लक्षात घ्या, इथे काय दिलं आहे, जिल्हा आणि जलसिंचन योजना. आता यापैकी तुम्ही सगळं वाचले, सगळं आठवत तुम्हाला, हे सगळं वाचले, फक्त जोड्या लावायच्या आहे, हे जरा क्रिटिकल वाटतं. मग एखादी जोडी शोधून बघा जमते का. जसं की नांदेडला विष्णुपुरी, गोदावरी नदीवरती काय धरण आहे बाबा, विष्णुपुरी. मग 3चं 2 मला येतं सर, बाकी नाही. मग जेवढं येतं त्याच्या आधारे सोडवतील का. येस, क चं 2 असणार ऑप्शन बघा, एकच आहे का. झालं. तुम्हाला पाहायची गरज आहे का, मला सांगा. प्रश्न किती छान होता. पण तुम्हाला असं जर इथे जोडा लावत बसला, साताऱ्याचं काय येईल, साताऱ्याचं कण्हेर येईल, नाशिकचं काय येईल, मुकणे येईल, नांदेडचं, यवतमाळचं, हे लावत बसले तर मला सांगा किती वेळ लागेल तुम्हाला. 30+ सेकंड तुमचे जाऊ शकतात, बरोबर का. बेस्ट तुम्ही काय केलं, एक शोधलं काय याच्यापैकी जे परफेक्ट माहिती आहे. नांदेडचं 2, लगेच ऑप्शनवर गेलो. नांदेडचं 2 इथे दिलंय, अजून कुठे आहे का, नाही अरे हेच आहे, मग उत्तर संपलं. पाहायची गरज आहे. मला सांगा, ह्या प्रश्न उत्तर तुम्ही 5 सेकंदात सोडवलं. उरलेले 31 सेकंद 32 सेकंद तुम्ही वाचले ना, ते दुसरीकडे वापरा ना. ज्या प्रश्नाला तुम्हाला वेळ द्यावा लागतो ते वापरा. समजते मी काय म्हणतो. नाही तर मुलं विचार काय करतात, अरे मस्त मस्त जोड्या लावून बघतो सगळ्या, ओके हे लावलं, परत चेक करत असता. 1चं 3, मग कन्हेर हा बरोबर आहे, मग 1 मुकणे बरोबर आहे, 4. वेळ गेला ना. वेळेचं बंधन आहे इथे. वेळ वाचवण्यात सुद्धा इथे स्पर्धा आहे. लक्षात मी काय म्हणतो. सो हा प्रश्न सोडवता येतो. एमपीएससीने विचारला प्रश्न आहे बघा. एमपीएससी सगळे प्रश्न एमपीएससीने विचारलेले आहे बघा. हा थोडा किचकट प्रश्न आहे. वेळ दिला तर सुटेल असं वाटतं तुम्हाला, सर वेळ दिला सुटेल मला, पण लॉजिक लावलं ना तर वेळ देणारा प्रश्न आहे हा. कसं बघा, असं तुम्हाला मध्य कोकण मधल्या खाड्या विचारल्या, मध्य कोकण मधल्या. आता कोणत्या नेमक्या माहित नाही मला, पण हे मला माहिती आहे की उत्तर कोकणात काय असेल, दक्षिण कोकणात काय. उदाहरणार्थ बघा, देवगड, आचरा, कर्ली सर हे सगळे काय, हे सगळे सिंधुदुर्ग मध्ये आहे, सगळ्या खालच्या आहेत. हे माहित नाही मला मध्ये येतात का नाही. धरमदर, हा तेरेखोल सर ही सिंधुदुर्ग मधली नदी आहे, खाडी आहे, सिंधुदुर्ग मधली आहे. ओके, हा डहाणू सर ही तर पालघर मधली आहे, उत्तरेकडची ना. आता मध्य कोकण म्हटलं की तुम्हाला माहिती आहे ना, मध्य कोकण काय, रायगड आणि रत्नागिरी. रत्नागिरीमध्ये. मग आता हे जर सिंधुदुर्गमध्ये दोघं आले आणि हे जर पालघरमध्ये आले तर राहिले एकच. मग परफेक्ट आन्सर हेच येईल ना सर. इलिमिनेट केलं मी, हे येणार नाही, हे येणार नाही, हे येणार नाही, मग राहिलेलंच येऊ शकतं. इलिमिनेट केलं बघा. म्हणजे किचकट आहे, पण लॉजिक लावलं तर उत्तर सापडतं आणि मार्क्स मिळतात तुम्हाला. लक्षात घ्या, प्रश्न बरोबर येतोय. वेळ देणारा प्रश्न आहे, 5 सेकंदामध्ये उत्तर निघू शकतं. 31 सेकंद वाचून देणारा प्रश्न आहे, एमपीएससीने विचारला प्रश्न आहे. लक्षद्वीप आणि मिनिकॉय, हा सोपा प्रश्न आहे, बऱ्याच जणांना जमणार आहे. लगेच उत्तर देऊन टाकायचं. लक्षद्वीप मिनिकॉय म्हटलं की 9 डिग्री चॅनल आहे, चेक करत बसू नका, वेळ जास्त लावू नका. म्हणजे असे प्रश्न आले की याला खूप आनंद झाला आणि मग चेक करत बसतो, काय दिलं इथे, 8 दिलंय, इथे 10 दिलंय, इथे 9 आहे, इथे 0 आहे. उत्तर माहिती ना, डायरेक्ट जाणं 9 कुठे आहे. म्हणजे वेळ देणार आहे की नाही. बऱ्याच वेळेस काय असतो, जमणार हा प्रश्न सगळ्यांना जमणार, पण वेळ तुम्ही घालवाल, तो वेळ घालू नका. वेळ देणारा प्रश्न असतो हा. पण प्रश्न बघा किती सुंदर प्रश्न आहे. शेतातील तण काढण्यासाठी 5 मजुरांना 12 दिवस लागतात, 15 मजुरांना किती दिवस. आता मला सांगा, 5 किती लागतंय, 12 दिवस लागतात. मजूर वाढवले ना आपण, मजूर वाढवले की नाही आपण, 15 केले, मग दिवस कमी लागतील की जास्त. दिवस साहजिक कमी लागतील. तुम्ही साधं लॉजिक विचार करा. घरामध्ये काम करताना किंवा तुमच्या शेतात काम करताना 5 मजूर तण काढायला, एक काम करायला 12 दिवस लागतात. 15 दिवसांना 12 पेक्षा कमी लागेल ना. मग ऑप्शन चेक करा, इथे 15 दिलंय, इथे 12 दिलंय, इथे 16 दिलंय, राहिलं काय मग. लॉजिक प्रश्न आहे, सोडत बसवणार का मग हा. सोडत बसवतो वेळ लागेल की नाही. मग लॉजिक वापरत समजेल का. येस, समजेल. आता जे माहिती त्यावरून याचं उत्तर शोधा. काय 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या घनतेनुसार पहिले 5 जिल्हे.
आता हे बऱ्याच वेळेस किचकट वाटतं आपल्याला, सगळ्या जिल्ह्यांची घनता कुठे पाठ करणार आपण, नाही, पण थोडं पहिले 5 शेवटचे 5 जर माहिती असेल तर लॉजिक लावा. एवढं मला माहिती आहे की सगळ्यात जास्त घनता ना मुंबई उपनगरची आहे, सगळ्यात जास्त. मग इथे मुंबई उपनगर 2च ठिकाणी आहे, इलिमिनेशन मेथड वापरा, हे दोघं कॅन्सल झाले, दोघांपैकीच एक बरोबर आहे. आता मुंबई उपनगरानंतर नंबर लागतो तो मुंबई शहराचाच. इथे बघा, मग उत्तर काय येईल तुमचं, परफेक्ट ऑप्शन क्रमांक 3 हे परफेक्ट आन्सर आहे. समजते मी काय म्हणतोय. तो अशा पद्धतीने तुम्ही जर लॉजिक लावले ना, प्रश्नांची उत्तरं सुटतात, सोडवता येतात, काही प्रश्न सुटतात. तुमच्या ह्या उद्याच्या क्वेश्चन पेपरमध्ये 100 पैकी एखादा प्रश्न तुम्हाला ह्या लॉजिकने सोडवता आला, 1 मार्क तुमचा वाढणार आहे आणि एका मार्कमुळे कदाचित तुमचं सिलेक्शन होणार आहे. सो ह्या गोष्टी तुम्हाला पटल्या का, कशा वाटल्या मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला अजून एक प्रश्न मी सोडून दाखवतो. वेळ देणारा प्रश्न आहे, 5 सेकंदात याचे उत्तर तुम्ही देऊ शकतात. बघा, संकल्पना आणि सेवा विवरण यांच्यात जोड्या लावायचे प्रश्न आले का एक जोडी लावून बघा, उत्तर सापडतं. आणि चेक करत बसू नका सगळं. उदाहरणार्थ तुम्हाला काय UPI माहिती आहे का, UPI तुम्ही फोनपे करतात ना, UPI वापरता. UPI काय म्हणतो आपण, डिजिटल पेमेंट व्यवस्था आहे. 1चं 2 असणार ऑप्शन कुठे दिसतो तुम्हाला, फक्त 4 मध्ये. झालं, शोधत बसू नका, हात बसू नका. वेळ देणारा प्रश्न आहे, 31 सेकंद वाचून दिले आणि पटकन आलं उत्तर. हे परत काही मुलं काय उगाच शोध बसतात, मग काय AI चं काय दिलं रे, हा बरोबर आहे का, ठीक आहे, याचं 4 आहे का, ओके बरोबर आहे, याचं 3 आहे का, ओके ठीक आहे. नका चेक करूच, उत्तर आलं ना तुमचं, कारण तुम्ही परफेक्ट माहिती आहे तुम्हाला याचं उत्तर, याचं उत्तर परफेक्ट तुम्हाला माहिती आहे ना, त्याच्यामुळे उत्तर सापडतात. आता याचं उत्तर तुम्ही देऊन बघा बरं, तुमच्याकडे जी माहिती त्यानुसार MPSCने हा प्रश्न विचारलाय, याचं उत्तर मला ऑप्शनमध्ये देऊन बघा, सुटतं का. आणि ही ट्रिक वापरून तुम्हाला जर प्रश्नांची उत्तरं देता आली, तुमचे मार्क वाढले तर वेल अँड गुड, याची वापर करा. आणि मला ही ट्रिक कशी वाटली तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. एलिमिनेशन मेथड वापरली तर प्रश्न काही सुटतात, सोडून द्यायचे नसतात, सुटतात, सोडवायचे असतात. सो ट्रिक कशी वापरली, कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा. आणि अजून काही शंका असेल तर मला कमेंटमध्ये नक्की टाका. सो येणाऱ्या ह्या उद्याच्या एक्झामला तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट.